श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण हा इंग्रजी नवीन वर्षामध्ये पहिला सण येतो आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा जो दिवस असतो तो असतो भोगीचा दिवस. आता भोगीचा दिवस म्हणजे नक्की काय आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे असतात, भोगीच्या दिवशी नक्की काय खायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं नाही, त्याचबरोबर केस धुताना नक्की कोणते नियम पाळायचे आहे, आंघोळीचं पाणी नक्की आपल्याला कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये नक्की आपल्याला काय टाकायचं आहे किंवा आंघोळ करताना नक्की काय करायचं आहे. तर या संपूर्ण माहिती जी आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. विशेषतः या दिवशी केस धुण्याला विशेष महत्त्व आहे आणि आपली आई आपल्याला नेहमी सांगत आलेली आहे की भोगीचा दिवस आहे मग तू केस धु, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी केस जे आहे ते धुतले जात नाही. तर मग केस धुताना नक्की कोणते नियम पाळावेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी आपण बनवत असतो आणि ती खात असतो, ती नक्की का गरजेची आहे, ती भाजी नक्की का खावी ही संपूर्ण माहिती, एकंदरीतच काय की संक्रांतीची जी भोगी असते ती म्हणजे नक्की काय आणि त्या दिवशी आपण काय करावं काय करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर देखील करायचा आहे. तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी आणि महाराष्ट्रामध्ये हा सण जो आहे तो अगदी थाटामाटात साजरा करतो. या दिवशी मिश्र भाज्या ज्या आहेत त्या बनवल्या जातात. आपण त्या भाजीलाच भोगीची भाजी असं म्हणतो. त्यासोबतच आपण काय करत असतो तर तिळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा केली जाते. आता मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे काय की सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. बोचरी थंडी आणि त्यापासून आपल्याला संरक्षणासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला उत्सवाला विशेष महत्त्व दिलं जातं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आला आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून या दिवशी तीळ घालण्यापासून तर केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचे नियम आहेत. आता आंघोळ जेव्हा करायची आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी, तर भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. भोगी असेल, मकर संक्रांत असेल आणि किंक्रांत असेल असे तीनही दिवस या काळामध्ये महत्त्वाचे असले तरी सुद्धा रथसप्तमीपर्यंतचा जो कालावधी असतो तर यामध्ये हळदी कुंकू सुद्धा केलं जातं. नक्की हे का केलं जातं आणि काय नक्की या दिवशी करायचं असतं ते कधीपर्यंत आपण करू शकतो याची माहिती देणारा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ बघता येईल. तर बघा, आता भोगीच्या दिवसाबद्दल आपण बोलत आहोत. तर भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. आंघोळ करण्यासाठी तुम्हाला सांगते की काय करायचं आहे. आपल्या घरामध्ये पांढरे तीळ असतातच, नसतील तर ते आत्ताच तुम्ही घेऊन या, कारण हा भोगीचा जो दिवस असतो किंवा मकर संक्रांतीचे दिवस किंवा मग थंडीचे दिवस जे असतात तर याच्यामध्ये तिळाला फार महत्त्व आहे. कारण तीळ जे आहे ते उष्ण असतात आणि तीळ खाणं हे फार महत्त्वाचं असतं. आयुर्वेदानुसार सुद्धा तिळाला खूप महत्त्व आहेच, पण तीळ फक्त शरीराला लागल्याने सुद्धा, स्पर्श झाल्याने सुद्धा ते आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतात आणि म्हणूनच असे तीळ जे आहे ते थोडेसे भिजवायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ मिक्स करू शकता आणि हे तीळ जे आहे त्या मिक्सरमधून किंवा मग बारीक वाटण त्याचं करायचं आहे किंवा याचं उटणं तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये काही सुगंधी द्रव्ये घालायची असतील तर ती घालू शकता. आपल्या अंगाला, संपूर्ण अंगाला हे उटणं जे आहे तिळापासून बनवलेलं उटणं तर ते संपूर्ण अंगाला आपल्याला लावायचं आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी हे तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. या दिवशी असं केल्याने आपले ग्रह जे आहेत ते मजबूत होतात. त्याचबरोबर पुढे जी थंडी असते तर त्या थंडीपासून सुद्धा आपलं संरक्षण होतं आणि त्याच्यामुळे आपण वर्षानुवर्षे हे नियम जे आहेत ते पाळत आलेलो आहे. आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडतच असेल की हे नियम नक्की का पाळायचे. तर खरं तर केस का धुवावेत, मकर संक्रांतीच्या दिवशी केस का धुवू नये आणि भोगीच्याच दिवशी केस का धुवावेत याच्याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं की मकर संक्रांतीचा जो दिवस असतो या दिवशी खूप सारी धावपळ असते, महिलांना खूप सारी कामं असतात, त्यात पौर्णिमा तिथी असते, त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा असतो, भरपूर अशी कामं असल्या कारणामुळे भोगीचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये थोडीशी सुटका मिळते आणि म्हणून त्याच दिवशी महिलांनी स्वच्छ साफ असं व्हायचं, आपले केस वगैरे धुवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी पूजा करायची. त्याचबरोबर सण जो आहे मकर संक्रांतीचा तो साजरा करायचा. म्हणून कदाचित भोगीच्याच दिवशी केस धुण्याचा नियम असेल. पण केस धुत असताना लक्षात घ्या, आपण केस धुण्याचे सुद्धा काही नियम आहेत. पण भोगीचा जो दिवस असतो तर त्या दिवशी कोणताही वार येऊ द्या,
तुम्ही भोगीच्या दिवशी केस हे धुवायचे आहे। तसं तर वारांनुसार केस धुतले जातात, पण भोगीच्या दिवशी थोडंसं तुम्ही दूध जे आहे ते त्या पाण्यामध्ये टाकू शकता। त्याचबरोबर तीळ जे आहे ते त्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे आणि मगच आपले केस जे आहेत ते धुवायचे आहे। हिवाळा असल्यामुळे बाजारामध्ये असलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या या वेळेला मिळत असतात। मग अशा वेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि रोगराई दूर राहावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी अगदी आवश्यक असतं। मग हिवाळ्यामध्ये ताज्या भाज्या एकत्र करून एक भाजी बनवली जाते आणि ती खाल्ली जाते, ज्या भाजीला आपण भोगीची भाजी असं म्हणतो। महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी। खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागील उद्देश असतो। असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं, त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं। इंद्रानंच पृथ्वीवर अमाप पीक पिकावीत अशी प्रार्थना या दिवशी केली होती। हीच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली आहेत, अनेकांना समृद्ध करत आली आहे। हेच चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो। या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो आणि म्हणून या दिवशी केस सुद्धा धुतले जातात। तसंच विविध रोगांपासून जर मुक्तता मिळवायची असेल तर अंघोळ झाल्यानंतर ह्या रोगांपासून मुक्तता मिळावी म्हणून आपल्या इष्टदेवतांना, इंद्रदेवतांना किंवा देवघरातील जे देवता असतात किंवा सूर्यदेवता जे आहेत त्यांना प्रार्थना सुद्धा केली जाते। आता या दिवशी बघा, अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची पूजा आवर्जून करायची आहे। सूर्यदेवाला आवर्जून अर्घ्य अर्पण करायचं आहे। हे अर्घ्य अर्पण करत असताना त्याच्यामध्ये तीळ आवर्जून टाकायचे आहे, लाल रंगाचं फूल जे आहे ते आवर्जून टाकायचं आहे। कारण मकर संक्रांत हा जो दिवस आहे तर तो सूर्याचाच म्हणजे सूर्याची पूजा करण्याचा दिवस असतो आणि त्याच्यामुळे आपण भोगीच्या दिवसापासूनच या सणाची सुरुवात खरं तर होत असते, म्हणजे संक्रांतीची सुरुवात जी आहे ती होत असते। आणि त्याचबरोबर बघा, मग या दिवशी तुम्ही आपल्या देवघरातील देवतांची सुद्धा व्यवस्थित अशी स्वच्छता करायची आहे। जेव्हा तुम्ही देवांना स्नान घालणार आहात तर त्यावेळी सुद्धा त्या पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे आणि मग देवांना सुद्धा या दिवशी स्नान आपल्याला घालायचं आहे। या दिवशी शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं, त्यामुळे आहारातील त्या तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो आणि म्हणून या दिवशी आपण भोगीची मिक्स भाजी बनवत असतो। आता असं महाराष्ट्रामध्ये तरी कोणी नसेल की ज्याला भोगीची मिक्स भाजी माहीत नाही आणि या भाजीला बरेच जण खिंगाट असं सुद्धा म्हणतात। या दिवसांमध्ये उपलब्ध असणारे आणि शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश असतो। तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर स्पेशल या दिवशी बनवलीच जाते। त्याचबरोबर खरडा असेल, सर्व शेंग भाज्या याच्यामध्ये येतात, पावट्याचे दाणे येतात, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत या दिवशी करायचा असतो आणि अशी जी भाजी आहे ती आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त मानली जाते आणि ती जर या कालावधीमध्ये खाल्ली गेली म्हणजे हिवाळा थोडासा संपत आलेला असतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते म्हणजे लागणार असते, तर या कालावधीमध्ये ही भाजी जी आहे ती खाल्ली गेली तर ती शरीरासाठी नक्कीच उत्तम असते आणि त्याच्याचमुळे ही भाजी जी आहे ती आपल्याला बनवायची आहे। आता चुका कोणत्या करायच्या नाही, तर बघा, भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केस धुता येत नाही आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशीच पौर्णिमा तिथी सुद्धा आहे। मकर संक्रांत आणि भोगी या दिवसांमध्येच पौर्णिमा जी आहे ती येत असते, त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा सुद्धा करायची असते, बऱ्याच महिला ही करतात। तर मग भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवून ठेवायचे आहेत। मकर संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या म्हणजे भोगी असेल, मकर संक्रांत असेल, किंक्रांत असेल, हा जो कालावधी आहे या तीनही दिवसांमध्ये आपल्याला हे नियम जे आहेत ते पाळायचे आहे। नियम काय आहेत ते जाणून घेऊया। तर सर्वात पहिला नियम जो आहे तो म्हणजे या कालावधीमध्ये आपल्याला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही। नॉनव्हेज किंवा मग मद्यपान जे आहे किंवा कोणतंही व्यसन जे आहे ते या कालावधीमध्ये करू नका, कारण हा जो कालावधी आहे तो देवदेव करण्याचा किंवा मग अध्यात्माशी
चांगलं राहण्याचा किंवा आध्यात्मिक बनण्याचा असतो. सात्विकता आपल्यामध्ये असायला हवी या कालावधीमध्ये, आणि म्हणून आपण या कालावधीमध्ये आपण सात्विक असावं. कारण कोणतीही देवपूजा किंवा कोणतीही साधना आपण करतो तर आपण ते सात्विक पदार्थ जर खाऊन केली तरच आपलं मानसिक संतुलन जे आहे ते चांगलं राहतं. मानसिक शांतता जी आहे ती सात्विक पदार्थ खाल्ल्यामुळे चांगली राहते. आणि त्याच्यामुळे हे ज्या ज्या गोष्टी आहेत, आता तुम्ही कांदा लसूण जो आहे तो सुद्धा खाऊ नका. त्याचबरोबर नॉनव्हेज किंवा मद्यपान या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाही. या कालावधीमध्ये कोणाशीही भांडणं वादविवाद या गोष्टी करू नका. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय म्हणतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि त्याच कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये कितीही कशीही परिस्थिती असू द्या, परंतु हा जो कालावधी आहे तर तो आपल्या एकमेकांमध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा दिवस असतो. त्याच्यामुळे या 3ही दिवसांमध्ये अजिबात आपण भांडणं वगैरे करायची नाही. हे अगदी साधे सोपे नियम जे आहेत ते आपण पाळायचे आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळी, आता प्रत्येकाच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवला जातो. आमच्या भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. कारण बघा, या कालावधीमध्ये गूळ खाणं अत्यंत शरीरास चांगलं मानलं जातं. काही ठिकाणी याच वेळी जी पांढरे तीळ असतात, पांढरे तीळ आणि गूळ यांच्या पोळ्या बनवल्या जातात किंवा तिळगुळ जे आहेत, आता तिळगुळाचे लाडूसुद्धा आपण या कालावधीमध्ये बनवतो. पण अशा गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा फॉलो करून जर आपण जगलो किंवा आपण जर त्या गोष्टी फॉलो करत राहिलो तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला चांगला जाणवतो. कारण अध्यात्माशी सुद्धा आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने वागतो की आध्यात्मिक दृष्टीने. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत की संक्रांतीच्या वेळी याच गोष्टी खायच्या किंवा याच गोष्टी उत्पन्न होतात, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या कालावधीमध्ये करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपण पाळायच्या आहेत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा. धन्यवाद.